सायक्लोस्पोर्ट्स एंडुरन्स आयोजित 21 डे चॅलेंज या इव्हेंटमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला होता. खरं तर सायक्लोस्पोर्ट्स एंडुरन्सच्या माध्यमातून आपल्याला एक सायकल चळवळ चालवायची असं अशी संकल्पना होती आणि 21 डेजची सुरुवात आपण 1 जानेवारी 2025 रोजी केली आणि याला प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. हा क्लब किंवा ग्रुप नाही, आपण सुरुवातीलाच जाहीर करतो की ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे. म्हणजे आपली कार्यक्षमता आज किती आहे आणि काल किती होती आणि आज किती आहे आणि भविष्यामध्ये किती राहणार आहे, हे मोजण्याचं काहीतरी एक टूल्स पाहिजे, एक प्लॅटफॉर्म पाहिजे. या संकल्पनेतूनच सायक्लोस्पोर्ट्स एंडुरन्सची स्थापना करण्यात आली आणि पहिला आपला इव्हेंट आपण 21 डेच्या माध्यमातून आपण जाहीर केला आणि महाराष्ट्रातून 18 जिल्हे आणि महाराष्ट्राबाहेरील एकूण 4 राज्य अशा प्रकारे 152 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. सायकल चळवळ ही आता अत्यंत काळाची गरज आहे, कारण कोरोनाच्या कालावधीनंतर जी जागतिक महामारी होती त्यातून लोकांना एक नवीन धडा घेता आला की आपल्याला आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आपलं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे आणि आरोग्याबरोबरच पर्यावरण आणि निसर्ग जपणं गरजेचं आहे. या माध्यमातून लोक आता सायकलिंग या नवीन क्षेत्राकडं, जुन्याच पण आता नव्यानं येणाऱ्या क्षेत्राकडं वळू पाहतायत आणि पुन्हा एकदा सायकलिंगला मोठे दिवस, नवीन दिवस येऊ लागलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यामध्ये असं आहे की आपण 21 डेज चॅलेंज घेतला, मला वाटते 1 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत, आणि आपण बाकीच्या इव्हेंटसाठी साधारण 31 त्यांना दिलेलं होतं आणि त्याचं कामकाज आपण आता पूर्ण केलेलं आहे, त्याचं अनालिसिस पूर्ण केलेलं आहे. प्रत्येक सायकलिस्टचं अकाउंट त्यांच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत अकाउंटमध्ये जाऊन त्याचं डिटेल अनालिसिस करून त्याचा रिझल्ट आपण तयार केलेला आहे आणि एक इव्हेंट क्लोजिंग सेरेमनी या माध्यमातून आपण आज सगळे एकत्र भेटतोय. आता खरं पाहता एखादी सायक्लोथॉन भरवणं एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये, तर त्या ठिकाणी जाणं येणं किंवा त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं, याच्याऐवजी आपण व्हर्च्युअल मोड निवडला, कारण आपण आपल्या ठिकाणावरूनच आपल्याला हे सर्व करता येतं आणि कुठल्याही प्रकारचा जादा खर्च येत नाही, आपला जादा वेळ जात नाही आणि आपल्याला आपल्या वेळेनुसार आपण कधीही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. याच माध्यमातून आपण पहिल्यांदा एकत्र आलो आणि महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद चांगला मिळाला. या इव्हेंटमध्ये साधारण 10 वर्षापासून पुढचे, अगदी खरं मानलं पाहिजे, महिला आणि जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, आदरणीय सायकलिस्ट, त्यांनी खरंच मोठं योगदान दिलं. आपण जेव्हा रिझल्ट आपण सांगू, जाहीर करू, त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. आजच्या या इव्हेंटसाठी किंवा आजच्या या क्लोजिंग सेरेमनीसाठी खास जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे आजचे जे आपण प्रमुख पाहुणे ज्यांना आमंत्रित केलेलं आहे, त्या पाहुण्यांच्या हस्ते हा आपला इव्हेंट क्लोजिंग कार्यक्रम होतोय, हा रिझल्ट जाहीर होतोय आणि या रिझल्ट बरोबरच त्यांचं एक आपण त्यांचा अनुभव म्हणा किंवा त्यांनी जे काही सायकलिंग क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी केलेली आहे त्यांचे अनुभव आपल्याला शेअर करणार आहेत. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत ज्यांना सायकल क्षेत्रातील किरीट असं संबोधलं जातं, तेच किरीट कोगजे सर. खरं तर सरांची ओळख चिपळूण सायकल संमेलनामध्ये झाली आणि त्यांच्याच हस्ते आपल्या या टी शर्टचं अनावरण, पहिल्यांदा आपल्या या इव्हेंटच्या टी शर्टचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं आणि मग सरांना विनंती केली की आपण आमच्या या कार्यक्रमाचा समारोप पण आपल्या हस्ते कोड करावा. सरांनी पटकन हो म्हटलं आणि आपण आज त्यांना थोड्याच वेळामध्ये आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो.
व्यवसायानं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिकवण्याचं किंवा अध्यापनाचं काम करत करत असताना इंडोरन्स स्पोर्ट्स पर्सन म्हणून ते प्रसिद्ध झाले. म्हणजे आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कधी माहित नसतं, पण आपण त्याच्यामध्ये पडल्यानंतर हळूहळू आपण आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला स्वतःला कळतं आणि जगालाही समजतं. तसंच त्यांचं झालंय. त्यांना त्यांचा मित्रपरिवार मेटॅलिक आयर्नमॅन असं संबोधतात. त्याला एक कारण आहे. कारण त्यांनी काही धाडसी प्रयोग केलेत. सायकलिंग मधले, रनिंग मधले, ट्रेकिंग मधले, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे त्यांच्या भरपूर शस्त्रक्रिया झालेत आणि त्यांच्या अंगामध्ये ज्या काही रोड्स प्लेट्स आहेत, भरपूर स्क्रू आहेत, त्यामुळे त्यांना मेटॅलिक असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक माणसाचा एक थोडासा कम्फर्ट झोन असतो आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर कोण जात नाही. मात्र ही अशी व्यक्ती आहे की मानवी शरीराची सीमा दाखवणारी काही काही अचाट यांनी पराक्रम केलेले आहेत. आणि त्यांचं युनिक एक आपल्याला सांगता येईल की 14 ऑगस्ट 2020 रोजी शनिवारी 200 किलोमीटरची BRM त्यांनी केली आणि लगेच 15 ऑगस्ट रोजी फुल डिस्टन्स ट्रायथलॉन केली. त्याच्यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग असेल, 180 किलोमीटर सायकलिंग असेल आणि 42 किलोमीटर रनिंग असेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कारण आपण कधी कधी BRM केलं तर लगेच 2-3 दिवस रिकव्हरीला देतो, पण असं त्यांनी केलं नाही. एवढं सगळं एका वेळी केलं. दुसरी त्यांची घटना अशी की शनिवारी 400 किलोमीटरचं BRM केलं आणि लगेच 42 किलोमीटरचं फुल मॅरेथॉन केलं, आणि तेही पायात रॉड असताना. आणि अशा प्रकारचे त्यांचं BRM, LRM किंवा 1200 किलोमीटर, 1500 किलोमीटर लॉंग डिस्टन्स. आणि 4 वर्षात त्यांनी अशा अनेक काही गोष्टी केल्या. आणि त्यांनी परदेशामध्ये सुद्धा सायकल प्रवास केला. आणि ते भारतात 7 भारतीयांनी जे 1200 किलोमीटरचं जे LRM पूर्ण केलं त्याच्यामध्ये ते एक आहेत. 90,000 1 लाखाच्या पेक्षा त्यांचं सायकलिंग झालेलं आहे. आणि त्याचं स्माइलिंग मॉन्स्टर असं त्यांना समोरलं जातं. खरं तर हे हे त्यांचं थोडं सांगावं मी सांगितलेलं आहे. मात्र तुम्ही त्यांना ऐकलं किंवा त्यांनी काय केलेलं आहे ते पाहिलं तर खरंच आपण कुठे आहे याची जाणीव आपल्याला खरं होते. मी माझा वेळ न घालवता मी सरांना विनंती करतो की आपण या या इव्हेंटमध्ये जे काही लोक जॉईन झालेले आहेत किंवा जे आत्ताच्या मीटिंगमध्ये सहभागी लोक झालेले आहेत त्यांना आपलं जे काही कामगिरी आहे सायकल क्षेत्रातील, रनिंग क्षेत्रातील, ही आपण स्वतःच्या शब्दांनी सांगावी आणि प्रेरणा द्यावी. मी कोगजे सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर बोला. नमस्ते. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज ऐकू येतोय? येतोय सर. ऑडिबल आहे? हा. येतोय सर. सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद. त्यांनी मला इथे बोलवलं. नवनाथ सर, थँक्यू. आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी 1250 किलोमीटर पूर्ण केलेत. सायक्लोथॉन ही जी आपली सायक्लो स्पोर्ट्सची जी आता तुम्ही एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी घेतली आहेत, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा व्हर्च्युअल, ही ऍक्टिव्हिटी इतकी इंटरेस्टिंग आहे की तुम्ही स्वतःच्या शहरात राहून स्वतःच्या जागेवर स्वतःच्या हवेच्या रूटवरती ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि असेच छान छान किलोमीटर्स करत राहा. आता सर म्हणले की तुमची सायकल, आमच्या गप्पांमध्ये सर मला म्हणले की एकदा तुम्ही तुमचा सायकलिंगचा प्रवास थोडासा उलगडा करा. ऍक्च्युली मी असा काही एवढा मोठा वगैरे नाहीये. त्यामुळे असं एवढं वेगळं असं काही सांगणार किंवा माझ्याकडे नाहीये. पण जे काय आठवतंय किंवा जसं काय सुरुवात झाली त्याप्रमाणे मी जस्ट एक छोटासा प्रेझेंटेशन केलेलं आहे, जेणेकरून मला ते पॉइंट्स तुम्हाला दाखवता येतील. सगळ्यांना दिसतंय? हा दिसतंय सर. स्क्रीन दिसतंय. शेअर ओके. झाली. हा. ओके. ओके. सो त्याच्यामध्ये जस्ट झिरो टू एन्ड्युरन्स स्पोर्ट्स ही सुरुवात कशी झाली, त्याच्या आधी जर का तुम्ही बघाल तर 2014 साली माझा हा असा अवतार होता. हा आकार आणि माणूस हा मीच आहे. त्याच्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 वर्षामध्ये हा झालेला माणूस हा पण मीच आहे. सो बेसिकली ह्या ऍक्टिव्हिटीच्या सुरुवात किंवा हे खूळ हे झालं कुठनं सुरुवात? नेक्स्ट स्लाइड. हा. जर का आता हे बघितलं तर इथे मी 2014 मी 108 किलोचा होतो.
त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट सुरू झाली, किंवा ऍक्च्युली मी खूप लिथार्जी लाईफस्टाईल जगत होतो. म्हणजे आपलं काम आणि काम, फॅमिली, काम, फॅमिली, एवढंच, बाकी काहीही लाईफमध्ये घडत नव्हतं. म्हणजे लिटरली मला 3 मजले जिना चढून आमच्या क्लासरूम मध्ये जायचं, याला सुद्धा एक 5-10 मिनिटं वेळ लागायचा. आणि त्याच्यानंतर मी म्हणायचो की मुलांना, बाबांनो 5 मिनिटं मला श्वास घेऊ दे, मग मी बोलतो. अशी माझी लेक्चरची सुरुवात व्हायची. पण हे मला कुठेतरी खटकत होतं की 2014 साली हे 108 किलोचं धूड घेऊन आपण करतोय खरं, पण खूपच जास्त आपल्याला त्रास होतोय, म्हणजे कष्टप्रद होतंय हे लाईफ. आणि त्यामुळे मी जरा थोडा विचार केला आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे म्हणून सुरुवात केली. प्लस त्यामुळे मला थोडंसं नैराश्यही आलं होतं की आपण काहीच करू शकत नाहीये. मग हे ब्रेक करण्याकरता सुरुवातीची इंटरेस्टिंग गोष्ट आधी सांगितलं की जिम करा, हे करा, ते करा. पण मला काही ती गोष्ट जमत नाही, जिमला जाणे. रादर लोकांमध्ये जाण्याचे त्यावेळेस खूप मोठा कॉम्प्लेक्स होता की आपण जाड आहोत, स्थूल दिसतो. मग हे कसं करायचं, तर म्हणून सुरुवात झाली ती, म्हणजे माझा हा जो दुसरा फोटो शेजारी दिसतोय, ही माझी स्वतःची मी 8वी मध्ये असताना वडिलांकडनं 80% वाढून मिळवलेली सायकल आहे. म्हणजे जवळजवळ 1996-98 साली मिळालेली ही सायकल आहे, की जी मी 2014ला परत चालू केली. ही ताडपत्रीची पिशवी बघताय, त्याच्यामध्ये मी पेपर टाकायचो आणि लिटरली 2 वर्ष मी सकाळी उठून पहाटे पेपर टाकायचो. वर्तमानपत्र टाकणे याच्या इतका उत्तम व्यायाम कुठलाही नाही. आपण वजन उचलतो, 3-3 मजले चढत जातो, उतरतो, सकाळी 1.5 तास, पेपरवाल्या इतका उत्तम व्यायाम काहीच होत नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणाशी बोलायचं नाही, कोणा लोकांमध्ये जायचं नाही, काहीच नाही, काहीच नाही. इमानने इतबारे उठायचा, पेपर टाकायचा. या गोष्टीला कुठल्याही, रादर मला व्यायाम केल्याबद्दल तेव्हा पैसे मिळायचे, पेपर टाकल्याबद्दल पैसे मिळायचे. आपण जनरली जिम मध्ये पैसे घालवतो, पण मला इथे हा प्रकार मिळाला. चांगलं चाललं होतं, काही गोष्टी माहिती नव्हत्या, काही नाही. आपलं सकाळी उठणे, नामस्मरण करत जायचं, जप म्हणत आणि पेपर टाकायचा, 1.5 तासाने यायचं, नंतर दिवसभराचं रुटीन चालू व्हायचं. हळूहळू या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह फरक दिसायला लागला. माझं वजन उतरायला लागलं आणि मग फ्रेश वाटायला लागलं. ते करत असताना, पेपर टाकताना मी सकाळी बघायचो की काही लोक ही पहाटे उठून त्यांची रेसर सायकल वगैरे काढून जातात, फिरून येतात वगैरे. काय काय नक्की करतात यातला अ की ठ मला माहित नव्हता, अजिबातच माहित नाही. सो श्री गणेश म्हणून मी जरा एक छोटी मोठी राईड पहिल्यांदा आपली अ, देवस्थान जे आहे चिंतामणी, आमच्या इथून जवळच आहे, पुण्याच्या पासून साधारण एक 60 किलोमीटर वरती. ती एक माझी सगळ्यात मोठी राईड म्हणून होती. आणि मग या लोकांच्याकडे बघून बघून मला कळायला लागलं की असे काही इव्हेंट्स पण पुण्यामध्ये होत असतात. त्याच्यापैकी एक पहिला इव्हेंट होता तो माझा, म्हणजे ही डुएथलॉन. त्या ठिकाणी पण मी, ही माझी नॉर्मल साधी सायकल आहे तीच घेऊन मी गेलो. बघाल तुम्ही आसपास तर सगळ्यात चांगल्या चांगल्या सायकली होत्या, ही आपली साधी सायकल होती. आणि त्याच्यावरती मग मी रायडिंग आणि इव्हेंट सुरू केले. इव्हेंट करणं हे काय माझं एम नव्हतं, पण ही लोक नक्की करतात, इव्हेंट्स करतात म्हणजे काय करतात हे बघितलं. त्याचबरोबर आपण आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे, तिथे मी साधारण 50 ते 60 किलोमीटरच्या राईड्स करायला सुरुवात केली. काही नाही, फक्त निसर्ग एक्सप्लोअर करायचा, पाण्याच्या ठिकाणी जायचं, फोटो काढायचे, सायकलचे फोटो काढायचे, उत्तम खाणा, वडापाव, म्हणजे याला उत्तम म्हणतात का नाही मला माहित नाही, पण ठीक आहे, आपल्या आवडीची गोष्ट करायला. आता जर का खायला आवडतं, तर कॅलरी बजेट असलं पाहिजे, तेवढ्या कॅलरी जाळल्या पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मिसळ खायची असेल छानपैकी, तर ऑब्व्हियसली मिसळ खाल्लेली जाळली पाहिजे. याकरता ऑब्व्हियसली मग खाणं ही आपली आवड आहे, तर त्याकरता कॅलरी बर्निंग केलं पाहिजे. म्हणून का होईना, पण मग सायकलिंग त्या उद्दिष्टाने सुरू झालं. असं करत मी छोट्या छोट्या राईड सुरुवात केली. आणि मग मला इव्हेंट्स कळायला लागले. या मध्ये जर का तुम्ही बघितलं तर, खूप भारी सायकल हवे का, तर असं काही नाहीये. सायकल डझंट मॅटर. हे बघा, साध्या सायकलीवरती सुरुवात केली आहे. हा बोर्ड तुम्हाला ओळखीचा आहे का? कोल्हापूर इस्लामपूर चिकुर्डे बोर्ड. हा बोर्ड तुमच्या ओळखीचा असला पाहिजे, कारण तुमच्या आसपासचं हे बोर्ड आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा माझा बीआरएम मधला हो. आहे. होय ही, सर. हा, ओळखीचा आहे. ही सायकल दिसते का, ह्या सायकलीवरती मी बीआरएम केलेले आहेत. आता ही सायकल तर कम्प्लीट फक्त एकच गिअर आहे, साधी पूर्ण अटलास सायकल, काहीच म्हणजे त्याच्यात काहीच मॉडिफिकेशन नाही, काही नाही, काही नाही. दणकट सायकल, सगळ्यात बेस्ट सायकल. तर याच्यावरती मी अख्खी एक बीआरएम ची एसआर सिरीज पूर्ण केलेली आहे. ह्याचा अर्थ काय मी फार भारी आहे अशातला भाग नाहीये, पण माझं म्हणणं असं आहे की आपण करू शकतो. मी खूप भारी असं मला अजिबात प्रेझेंट करायचं नाहीये, पण सायकलच खूप भारी घेतली म्हणजे आपलं सायकलिंग होईल का, असं अजिबात नाही.
काही चान्सच नाही. आपल्याला सायकलिंग करायचंय, आपल्याला सायकल पाहिजे, एवढी एकच रिक्वायरमेंट आहे. जी सायकल असेल त्या सायकलिंगनी सुरुवात करा. हा, मग आपण हळूहळू त्या सायकलीवरला तिला ऑइलिंग करा, चेनला हे करा, मग थोडे टायर मॉडिफाय करा, असं एक एक अपग्रेड करू शकतो. सो दॅट कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आपण सायकलिंग करू शकतो. तर ह्या सायकलची किंमत अगदीच म्हणजे 8,000 रुपये ही आता सध्याची किंमत आहे. किंवा ही सायकल तर माझ्याकडे जुनी शाळेतली पडलेली सायकल होती. सो असं काही नाही की तुम्हाला खूप भारी सायकल, कार्बन व्हील, 2.5 लाख 3 लाख सायकलिंगचं बजेट असेल तरच सायकल होईल, अजिबात नाही. सो हा जर का डोक्यात प्रश्न असेल की मी सायकलिंग करताना मला भारी सायकलच पाहिजे तरच करीन, तर हा प्रश्न अब्सोल्युटली डोक्यातनं काढून टाका. 50-60 किलोमीटर, हे तर मी 600 किलोमीटरच्या राईड मधला फोटो आहे, आरामात करू शकता. 50-60 किलोमीटर तर काहीच प्रॉब्लेम नाही. हे म्हणजे मी त्या इव्हेंट मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं आणि या साध्या सायकलवरती मी 6व्या पोझिशनला येऊ शकलो. पण ते तसंच आहे. आणि हे जस्ट माझ्यावरती आलेला आर्टिकलचा एक फोटो त्याच्यात टाकले. बीआरएम हा इव्हेंट लोकांना माहिती असेल, होपफुली. तुम्ही करत असाल नाही मला माहित नाही, पण मी मॅक्सिमम बीआरएम हा प्रकार केलेला आहे. त्याच्यातले सुपर रॅन्डम टायटल सुद्धा खूप वेळा झालेले आहेत, ज्याच्यात आपल्याला 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरचे राईड्स सेल्फ सपोर्टेड एका कॅलेंडर इयर मध्ये करायला लागतात. हे त्याचे कट ऑफ टायमिंग्स आहेत. हे तुम्हाला साईटवरनं पण मिळतील. सो आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या का करायच्या, जसं मी इथे एक शेवटी हा प्रश्न टाकलाय की वाय टू डू सच इव्हेंट्स. इव्हेंट मध्ये का जायचं किंवा अशा मोठ्या मोठ्या राईड्स का करायच्या, दुसरीकडे का जायचं. त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला छान त्या ठिकाणच्या लोकॅलिटीमध्ये आयकॉनिक ठिकाणी फोटो काढायला मिळतो. ही माझी एक सायकल आहे, त्याच्याबरोबर मी पॅरिस ब्रेस पॅरिस केलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला अशा मोठ्या डिस्टन्सेस किंवा इव्हेंट्स का करायचे, तर मध्यंतरी मला मेडल कलेक्शनचं एक फॅड होतं. मग प्रत्येक इव्हेंट केल्यानंतर ते 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 मेडल ऍड होत जातं. आणि मग असं हे कलेक्शन करून आपल्याला स्वतःला हे खूप भारी वाटतं. तशा पद्धतीने हे बीआरएम मधले जवळपास सगळ्या लेवल अचीव्ह केलेले आहेत, त्यातले हे मेडल्स आहेत. सो हे एक 200, 300, 400, 600 आणि 1,000 किलोमीटर याचे मेडल्स आहेत. त्याच्यानंतर हा एक एलईएलचा मेडल आहे. हे जर का मेडल तुम्ही पाहिलं तर त्याच्यातलं हे दिसतात का प्रोफाईल, हे सगळे उंचवटे म्हणजेच एलिव्हेशन प्रोफाईल आहे, किती चढ आणि किती उतार. सो असे काही अवघड इव्हेंट्स सुद्धा असतात की ज्याला आपल्याला तयारी करावी लागेल. पण मग ह्याकरता ऍक्च्युली आपण महाराष्ट्रीयन लोकांनी किंवा रादर सांगली, सातारा, पुणे, ही जी काही सगळी आपली लाईन आहे, सह्याद्री ज्याला म्हणू आपण, सह्याद्री हे आपल्याला खूप मोठं वरदान मिळालेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला खूप क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस छान करता येते आणि चांगले रस्ते आपल्याकडे झालेले आहेत. सो आपण डेफिनेटली इथल्या इथे सुद्धा याची प्रॅक्टिस, या इव्हेंटची प्रॅक्टिस करू शकतो. हे बघा, हे मुद्दाहून मी क्लोजअप फोटो ठेवलाय. हे एवढे भीषण म्हणजे अक्षरशः भीषण, आपल्याकडे पसरणी घाटबीट कसे आहेत तशा प्रकारचे, पण अजून स्टीप थोडेसे क्लाइंब तिथे आहेत काही. आणि आता आपल्याकडच्या इव्हेंट्सला क्लाइंब आला की आपल्याला भीती बसते की अरे बापरे आपल्याला जमणारच नाही. काही इव्हेंट्सला तुम्हाला मी सुद्धा सायकल हातात चालत घेऊन जाताना दिसेल. खूप जास्त चढ आला आणि आपल्याला दम लागत असेल तर दमून जाण्यापेक्षा सायकल हातात घ्यायची, व्यवस्थित चालत वर चढायचं आणि परत सायकल चालवायची. तेवढा वेळ आपल्याकडे असतो. त्यामुळे ज्या लोकांना आता इनिशियली क्लाइम्बिंगची सवय नाही, प्रॅक्टिस नाहीये, त्यांनी स्टार्ट करताना जेवढं जमेल तेवढं करा, हातात घेऊन चाला, परत सायकल करा. दॅट इज अब्सोल्युटली डुएबल. आणि ह्याच्यात काहीही प्रॉब्लेम नसतो, याला काही चिटिंग वगैरे म्हणत नाही. काय होईल जर का आपण खूप जास्त स्ट्रेस घेऊन सायकलिंग केलं तर आपला मसल ब्रेकडाऊन होऊ शकतो किंवा आपल्याला फटीग खूप जास्त येऊ शकतो, जेणेकरून जे पुढचं डिस्टन्स आपण कव्हर करू शकलो असतो ते कव्हर करता येणार नाही. त्यामुळे सरळ मी तर चालतो. काही ठिकाणी जेव्हा खूप स्टीप क्लाइंब येतो, हार्डली 15-20 मिनिटं लागतात तो क्लाइंब क्रॉस करायचा, मग पुढे परत आपल्याला सायकल चालवता येते. असं आपल्याला जर का भारताचा झेंडा कुठे फडकवायचा असेल तर डेफिनेटली आपल्याला लॉंग डिस्टन्सेस इव्हेंट्स मध्ये जायला मजा येईल. त्याचबरोबर आता हे असे काही प्रकारचे जे रस्ते आहेत, हे रस्ते सुद्धा बघाल एकही खड्डा नसलेले रस्ते आहेत, हे आपल्याला जाता येतो. सो असे रस्ते अनुभवायला सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला आता मध्ये मी एलईएल केली होती 2022 साली, तेव्हा अण्णामुळे यांच्याकडनं सत्कार झाला होता तो एक. त्याचबरोबर आपल्याला वाटेमध्ये अनेक वेगवेगळी लोक भेटतात. त्यातला हा एक छोटासा इन्सिडन्स आहे.
पण हा माझ्या अत्यंत हृदयाच्या जवळचा इन्सिडेन्स आहे. त्याच्यामध्ये मी जेव्हा 2019 साली फ्रान्सला गेलो होतो, आता हा मायकल स्टीफनच्या पोटावरती तुम्ही फोटो बघत असाल, हा दिसतोय सगळ्यांना. हा फोटो आमचा 2019चा फोटो आहे, जेव्हा मी पीव्हीपी ला गेलो होतो आणि माझी सायकल ब्रेकडाऊन झाली. तेव्हा या माणसांनी मला त्याच्या घरी नेलं, तो कॉम्पोनंट बनवून दिला, सगळं केलं, पाहुणचार केला, खायला प्यायला घातलं. आणि तेव्हा त्यांनी मला प्रॉमिस घेतलं होतं की 2023 साली तुम्ही परत या आणि मी तुमची ह्या कंट्रोल पॉइंट मध्ये वाट बघतोय कॅरिॲक्स मध्ये. आय विल वेट फॉर यू. त्याच्यानंतर कोविड आला. कोविड मध्ये बरंच काय आपले अप्स अँड डाऊन झाले, त्याच्यानंतर इव्हेंट्स कॅन्सल झाले, पोस्टपोन झाले, बरंच काय काय झालं. ह्या बाबाजींची काही मेल नाही, काही कॉन्टॅक्ट नाही. मी आपला दर ऑगस्टला फोटो वरती आला की त्यांना आठवण म्हणून पाठवायचो. त्या मेलला काही रिप्लाय नाही, काही नाही, काही नाही. 2023 उजाडला तेव्हा मी सांगितलं की ह्या पीपीपी ला मी परत येतोय, असंच मी मेल टाकले की दिस इज माय नंबर. त्या फक्त मेलला ह्या माणसाने रिप्लाय केला की येस आय एम कमिंग, आय विल बी वेटिंग फॉर यू. आणि त्यांनी एंट्रन्सला, हे बघा इथे दाखवलाय असा हा वेलकम किरीट कोकजे असा एक पोस्टर बनवून लावलं होतं. आणि आपल्या सगळ्या इंडियन रायडर्सने मला सांगितलं की अरे किरीट तुझं नाव लागलंय, वेलकम लागलंय. म्हटलं अरे बापरे, हे कसं काय, मला काही कळलं नाही. सो या मायकल स्टीफननी स्वतः येऊन तो बोर्ड लावून ठेवला होता आणि तो माझी कंट्रोल पॉईंट मध्ये वाट पाहत होता. मला माहित होतं तो येणार, म्हणून मी त्याच्याकरता ही पुणेरी पगडी जी आमच्या इथे SR केल्यानंतर पुणे रॅन्डोनियर क्लब कडनं एक गिफ्ट म्हणून तुम्हाला दरवर्षी मिळते, ती अखंड राईडवर कॅरी केली होती. आणि प्लस त्याच्याकरता हा एक शर्ट मी इथून प्रिंट करून नेला होता, ज्याच्यावरती आमची 2019 मधली आठवण होती. त्यांनी तातडीने तिथे आला तेव्हा हे कपडे होते, लगेच कपडे चेंज करून पगडी वगैरे घालून फोटो काढला. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा बरोबर आल्या होत्या. त्यांनी येताना माझ्याकरता फळं, त्यांच्या बागेमधली फळं, त्यांनी बनवलेल्या काही गोष्टी खायला प्यायला घेऊन आले गिफ्ट म्हणून, की हे घे खा आणि तुझी राईड कम्प्लीट हो. सो असे काही आपल्याला एन्ड्युरन्स राईड्स मध्ये किंवा मोठ्या मोठ्या डिस्टन्सेस मध्ये अनुभव येतात. त्याचबरोबर मी कधी कराडला वगैरे आलो तर त्या ठिकाणचे पण आपले दुकानदार सगळे आता ओळखीचे झालेले आहेत. तीही लोक अवश्य त्यांच्याकडे भेटतो, मगच पुढे जातो. सो त्याचबरोबर आपल्याला कुठलीही सायकल, हे बघा 600 BRM सुपर रॅन्डोनिअरिंगचा, त्याच्यानंतर हा पसरणी घाटात वर चढल्यानंतरचा फोटो आहे. सो क्लाइंब मध्ये सुद्धा ही सायकल पुढे जाऊ शकते का, तर येस, ही नेता येते. त्याचबरोबर आपल्याला निसर्गाचा आस्वाद घेता येतो. हे मी लिटरली वाहत्या झऱ्यामध्येच आंघोळ सॉर्ट ऑफ, म्हणजे डायरेक्ट डोकं बुडवलंय पाण्यामध्ये, असंही आपल्याला अनुभव काही घेता येतात आणि मजा करता येते. त्यामुळे राईड करताना फक्त इव्हेंट इव्हेंट इव्हेंट, स्ट्रेस 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 असं अजिबात करायचं नाही. निसर्गाचा आस्वाद घ्या, इकडे तिकडे आनंद घ्या, सगळी मजा करत जा. BRM हे कल्चर मला का आवडतं, कारण त्याच्यामध्ये रँकच काढत नाहीत. तुम्ही पहिला या किंवा शेवटचा या, काही फरक पडत नाही. दिलेल्या वेळेमध्ये ते डिस्टन्स पूर्ण करा, सेल्फ सपोर्टेड, एवढी एकच अपेक्षा आहे. आणि जसं आता नवनाथ सर म्हणले की हे आपण का करतोय, आपण हे का करतोय हे जोवर क्लिअर होत नाही तोवर करण्यात पॉईंट नाही. आपण हे आपल्या आनंदाकरता करतोय, अशी जर का भावना असेल तर तुम्ही एकदम करेक्ट गोष्ट करताय. कुठे शो ऑफ करायचं म्हणून जर का करणार असाल तर त्याचा काही फायदा नाही, कारण मग त्याला स्कायच द लिमिट, मग ते कुठे संपतच नाही. आपल्याला ही गोष्ट करण्यात आनंद येतो, फक्त तो आनंद एन्जॉय करत राहा बास. मग त्याला कुठेही संपणार, आणि तुम्ही कायम एन्जॉय कराल आणि खुश राहाल. स्ट्रेस फ्री राहण्याकरता आपण सायकलिंग करायचंय. त्याचबरोबर हे असे काही निसर्गातले ज्या काही खाचाखोचा आहेत, ज्या ठिकाणी झरे आहेत, धबधबे आहेत, त्या ठिकाणी सायकलनी जाऊयात. म्हणजे आपलं पोल्युशन कुठे आपण करणार नाही आणि निसर्ग जपत आपण निसर्गाचा अनुभव घेऊ, सो दॅट तो फ्युचर करता सुद्धा निसर्ग तसाच राहील. बर, आता हे चालू असताना आपण काळजी काय घ्यायची, सो काय काय गोष्टी आपण बरोबर न्यायला पाहिजेत. आपण बघताय की या सायकलवरती पाठीमागे एक बॅग लावलीये, पुढे एक छोटी बॅग लावलीये. त्याप्रमाणे आपल्याला सेफ्टी म्हणून फ्रंट लाईट, बॅक लाईट, या दोन गोष्टी पाहिजेत. बॅकलाईट लाल रंगाचा रिफ्लेक्ट असा कंटिन्युअस ब्लिंक होणारा पाहिजे, जेणेकरून तुमची सायकल लांबूनही पहाटे दिसतील, रात्री राईड करत असता रात्री पण दिसेल. फ्रंट लाईट हा स्वतः करता स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. रिफ्लेक्टिव्ह वेस्ट ज्याला म्हणतो आपण, ते आता इथे नाहीये कारण हे रात्रीची राईड नाहीये. रिफ्लेक्टिव्ह वेस्ट घालणं गरजेचं आहे, कारण समजा दिवा बंद पडला, खड्ड्यात जाऊन उडून पडला, तरी सुद्धा ते रिफ्लेक्टिव्ह हे लाईट मध्ये चमकतं, त्यामुळे तुम्ही स्पॉट होता. एखाद्या पाठीमागनं काढायचं असेल तर त्याला लगेच दिसतं आणि तो सावध होतो. हेल्मेट हे सुद्धा स्वतःच्या सेफ्टी करता गरजेचं आहे. त्याचबरोबर वॉटर बॉटल, एक्स्ट्रा ट्यूब्स, हवेचा पंप, बेसिक टूल किट ज्याच्यामध्ये ॲलन की सेट असला पाहिजे,
फ्लिपर्स असल्या पाहिजेत की ज्या तुम्हाला टायर ओपन करायला उपयोगी पडतील. पंक्चरचे पॅचेस पाहिजेत आणि एक स्मॉल बॅग पाहिजे कुठल्याही गोष्टी त्याच्यात भरण्याकरता. जशी ही स्मॉल सॅक असते ना दोऱ्यांवाली, गडी करून ठेवता येईल अशी, कुठल्याही काही गोष्टी टाकून ठेवण्याकरता. समजा तुम्हाला काही फळं बिळं घेऊन ठेवायची असेल ते तुम्हाला कॅरी करण्याकरता, अशा छोट्या प्रकारची ही पिशवी कायम बरोबर असलेली ही नेहमी बरी. सो इथे हे ज्या लोकांना बाहेरच्या काही राईड्स करायच्या असतील बाहेर देशातल्या, त्यांच्याकरताची मी हे एक स्लाइड बनवली होती. सॅडल बॅग, रेनकोट वगैरे काय काय ह्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. ठीक आहे. सो हे या सायकलीवरती आपल्याला अशा पद्धतीने गिअर अप करता येतं. ही अशी जी सॅक आहे ही सॅक म्हणत होतो दोऱ्यांवाली, की एक छोटी सॅक कायम बरोबर असावी ज्याच्यात आपण कोणत्याही गोष्टी ठेवू शकतो. सो आपण काय काय आपली बॉडी किती लेवल पर्यंत ताणू शकतो हे एक मला परीक्षण करायचं होतं. त्याकरता म्हणून जनरली लोक म्हणतात की आयर्न मॅन वगैरे करायची म्हणजे टेपरिंग असतं, एक आठवडा आधीपासून लोक आराम करतात. सो मी म्हणलं की हे असं काही गरजेचं नाहीये. सो लेटस ट्राय म्हणून मी एक प्रयत्न केला होता आणि लकीली मला असा प्रयत्न एक्सपेरिमेंट करण्याकरता मिळाला. तो म्हणजे 14 ऑगस्ट 2020 रोजी एक BRM होती. ती मी 8 तासात पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी फुल डिस्टन्स ट्रायथलॉन होतं. ह्या ऍक्टिव्हिटी पण स्ट्रावावरती आहेच आहेत. 15 ऑगस्टला तेही पूर्ण करून 15 तासामध्ये मला त्याच्यामध्ये पोडियम फिनिश मिळाला होता. सो अगेन ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की मेंटल ब्लॉक ज्याला आपण म्हणतो की अरे बापरे मला जमेल का नाही, अरे बापरे मला जमेल का नाही, असा विचार करण्याच्या ऐवजी आपण असा का विचार करत नाही, ठीक आहे ट्राय तर करू. काय होईल, दोन ऑप्शन आहेत, आयदर सक्सेसफुल होईल किंवा फेल जाईल. फेल्युअरची भीती का असते? फेल्युअरची भीती असते कारण लोक काय म्हणतील. अरे लोक काहीच लोक कायम काही पण म्हणणारच असतात. त्यापेक्षा ऍटलिस्ट आपण ट्राय केलं आणि आपल्याला काही त्याच्यातनं अनुभव आला, काही शिकता आलं, आपण इथे कमी पडतोय किंवा आपली एक लिमिट कळते. त्यामुळे हे आपल्याकरता आपण करायचंय. सो अशा कुठल्याही भन्नाट कल्पना कोणाच्या तरी बोलण्यामध्ये आल्या आणि आम्ही ते एक्झिक्यूट केलं आणि ते होऊन गेलं. सो असं काही नाहीये की आपण करू शकत नाही. तर मानवी शरीर ते सुद्धा आणि माझं शरीर म्हणजे त्याच्यात बऱ्याच इकडे तिकडे सर्जरी झालेल्या आहेत. त्यामुळे नॉर्मल बॉडी तर नक्कीच हे करू शकते. फक्त आपण असा मनानेच कच खातो आणि म्हणतो की अरे बापरे हे मला जमणारच नाही. असं अजिबात नाही. आणि बरं ठीक आहे ना, पण एवढे डिसेंट सगळ्यांना थोडी आयर्नमॅन करायचंय. फिटनेस करता आठवड्यातनं 3 दिवस, फक्त 3 दिवस तुम्ही दीड दीड तास सायकलिंग करा. किती अंतर, किती काय, किती स्पीड मी काहीच म्हणत नाही. फिटनेस करता फक्त 3 दिवस आठवड्यातने दीड दीड तास सायकलिंग केलं तर तुमचा फिटनेस अत्यंत उत्कृष्ट राहतो. तुम्हाला कुठली इंजुरी होत नाही की काही होत नाही. हे मी माझ्या अनुभवातनं सांगतो. व्यवस्थित वेट लॉस होतो आणि चांगला कार्डियक तुमची ऍक्टिव्हिटी मेंटेन राहते. सगळ्यात सोपं करण्याची गोष्ट आहे. रनिंग रनिंगला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागणार कारण नीज वरती काय तुम्हाला इम्पॅक्ट पडत राहतो. चालणं इज ओके, चालणं सेफ आहे, पण त्याहीपेक्षा सायकलिंग वरती हा इम्पॅक्ट येत नाही. सायकलिंग वरती तुमचं निम्म वजन सायकलच्या सीटवर जातं, हँडल्सवर जातं, त्यामुळे गुडघ्यांना जो इम्पॅक्ट बसायला पाहिजे तसा इम्पॅक्ट बसतच नाही. म्हणून सायकलिंग हे सेफ. त्याचबरोबर आपण कम्युट करायला म्हणजेच आपल्या गावात इकडे तिकडे 5-10 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला सायकलने जायला काहीच हरकत नाही. ऍब्सोल्यूट जमणारी गोष्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे असे काही आपल्याला खूप छान माहोल इव्हेंट्स मध्ये गेल्यानंतर बघायला मिळतील किंवा अनुभवायला मिळतील. त्याचबरोबर अशा काही विशेष सायकली बघायला मिळतील की ज्या अजबच सायकली आहेत. सो ह्या सायकली आपल्या इथे नाहीच बनत, पण ह्या अशा काही बघण्याकरता आपल्याला मोठे इव्हेंट्स करू शकता तुम्ही. त्याचबरोबर आपल्या पुण्याच्या आसपास पण असे काही इव्हेंट्स आहेत का, तर येस, पुणे हैदराबाद पुणे अशी पण एक LRM होती. आता यांची पण एक झाली बघा आता या क्लबची. म्हणजे ही पुणे हैदराबाद पुणे पण होती आणि मनोज भाटवगडे सरांची त्यांची पण आता 1200ची इव्हेंट झाली. सो आता आपल्या इथे महाराष्ट्रात सुद्धा एवढे मोठे मोठे इव्हेंट्स व्हायला लागलेले आहेत. बाहेर जायलाच पाहिजे असं काही नाही. त्याचबरोबर जस्ट अशा काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात मला की इंजुरी आणि स्पोर्ट्स या दोन गोष्टी एकमेकांशी येतातच, कारण आपला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून आहे. त्याच्यात कधीतरी काहीतरी होऊ शकतं. याचा अर्थ दरवेळेसच ऍक्सिडेंट होईल का असं काही नाही. तर हे जे काही ऍक्सिडेंट किंवा ही जी तुटातुटी झालेली आहे ही माझी हलगर्जी होती असं म्हणा हरकत नाही, कारण उतारावरती जोरात जायला पाहिजे हे असं काही नाहीये, पण मी उतारावर खूप जोरात होतो तेव्हा पडलो, त्यामुळे हा झालेला ऍक्सिडेंट आणि काही कारण नव्हतं, रेस नव्हती, काही नव्हतं, काही नव्हतं. सायकल स्लिप झाली, दगडावर न उडलो, पण 60च्या स्पीडने उतरत होतो, तेही तितकंच खरं आहे. सो त्यामुळे अशा काही गोष्टी होत असतात.
ठीक आहे, रिकवर व्हायचं, रिकवर होऊन परत चालू करायचं. सो असं काही त्याच्यात थांबून राहण्यासारखं किंवा परमनंट बंद करण्यासारख्या गोष्टी कुठल्याच नसतात. सो हे करत असताना आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब असतं. असो, ऑलवेज व्हॅल्यू त्यांचं कुटुंबाचा आशीर्वाद आणि त्यांचे आपले जे मित्र परिवार आहेत त्यांचे आशीर्वाद हे कायम मॅटर करतात. सो त्यांचे धन्यवाद हे कायम आहेतच. सो त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपला एक मेडिकल इन्शुरन्स कायम असावा. कधी म्हणजे लागावा अशी इच्छा नाहीये, पण लागला तर असावा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सो त्याचबरोबर हा माझा आई बरोबरचा फोटो आहे. सो कारण प्रत्येक आमच्या गोष्टीमध्ये माझी आई ताई या सगळ्यांचे कायम आशीर्वाद असतात आणि कायम पाठिंबा असतो, आणि त्यामुळेच मी असं हे करू शकतो असं मी म्हणेन. सो थँक्यू. कीप रायडिंग अँड कीप स्माइलिंग, असं मी तुम्हाला म्हणेन. दॅट्स इट. त्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. त्यातून तुम्हाला अजून काही प्रश्न असतील कोणाला, तर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. आपण त्याविषयी थोडंसं बोलूया. येस नवनाथ सर. हा सर, खूप छान आपण आपल्या सर्व लोकांना मार्गदर्शन केलं. खरं तर काही गोष्टी माहीत नसतात किंवा काही लोकांच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात आणि कम्फर्ट झोन लोकांच्या मध्ये निर्माण झालेला असतो. खरं आपला हा प्रवास एक वेगळ्या प्रकारचा आहे आणि तुमची प्रेरणा खरंच लोकांना मिळाली तर नऊ सायकलिस्ट तयार होतील आणि याच्यामध्ये जे सामील झालेले आहेत ते आणखी वेगवेगळे सायकलिस्ट तयार करतील आणि एक सायकल चळवळ चांगली निर्माण होईल. तुमचं खरंच नक्कीच. खूप खूप अभिनंदन. अ, तरी सुद्धा आपण काही लोकांना काही जर शंका असतील किंवा काही विचारायचं हा. असेल तर सरांना विचारू शकता. नक्कीच. म्हणजे आपल्या आपल्या मनामध्ये काही याविषयी संकल्पना असतील तर आपण सरांकडून क्लिअर करून घेऊया. सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या मनामध्ये काय असतील प्रश्न तर आपण एक 5 मिनिटं आपण देऊया. आपला अनम्यूट करा आणि बोला. सर नमस्कार. नमस्कार. सर सुरुवातीपासून जॉईन केलं होतं. सरांनी जी काही इन्फॉर्मेशन दिली त्यामुळं माझ्याही काही गोष्टी म्हणजे सरांच्या सोबत माझी एक राईड झाली होती BRM 600ची. त्या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेला सरांची सायकल आणि या सगळ्या गोष्टी बघून मलाही खूप आनंद वाटला की सरांच्या सोबत आम्ही राईड केलेली आहे. परंतु त्यावेळी ज्यावेळी माझं SR कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मी BRM मध्ये थोडंसं कमी उतरलो. म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की ऍडव्हेंचर बद्दल असू दे, निसर्गाबद्दल असू दे किंवा आपल्या तब्येतीबद्दल असू दे, या बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या होतात आणि आपला एन्डुरन्स पण खूप चांगल्या लेवलला वाढतो. परंतु माझे मित्र म्हणजे मला थोडंसं डिमोटिवेट केलं की काय मला माहित नाही. परंतु बरेचसे मित्र असं म्हणू लागले की इतकं सगळं खर्च आपण करायचा, सेल्फ सपोर्ट करायचा, त्याच्यामध्ये BRM जे ऑर्गनाईज करतात त्यांच्याकडून आपल्याला सपोर्ट काहीच नाही मिळत. मग तेवढा खर्च करून तितकं लांब जाऊन, कारण मी राहायला आहे निपाणीमध्ये आणि मी हम्म. SR माझं कंप्लीट केलं होतं पुण्यामध्ये, म्हणजे जाणं येणं असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी आणि SR कंप्लीट करूपर्यंत जो होणारा खर्च आहे. हो. मग मित्र म्हणू लागले की एवढं सगळं खर्च करून जर तुम्ही एवढं हे करताय, एक इव्हेंट कंप्लीट करताय, मग तेवढं डिस्टन्स तुम्ही सेल्फ सपोर्ट पण करताय, मग तुम्ही इकडंच ते डिस्टन्स तुम्ही का नाही करत? तुम्हाला इव्हेंटच का लागतो? हम्म. म्हणजे हम्म. अशा थोड्याशा माझ्या डोक्यामध्ये गोष्टी मित्रांनी भरवल्या, त्यामुळे मी थोडंसं निगेटिव्ह झालो की काय मला समजत नाही. नाही, आता मी त्याविषयी असं थोडंसं म्हणेन की बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं असतं की BRM हे जे काय इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये आपण पैसे का घालवायचे. बरोबर आहे, ही शंका किंवा हे बोलणं बरोबर आहे. आता जर का मला पॅरिस किंवा एलिएल असे जर का इव्हेंट करायचे असतील तर त्याकरता आपल्या देशामध्ये एक SR पूर्ण असणं ही त्याच्यातली एक मॅन्डेटरी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची सवय होणं किंवा त्या गोष्टींचं सर्टिफिकेशन जे आहे ते तिकडे उपयोगी पडतं, त्याशिवाय काय उपयोग नाही. त्याच्यानंतर आपण आपापलं डिस्टन्स 200 300 400 असे डिस्टन्सेस आपण सहसा राईड करत नाही, सेल्फ प्रॅक्टिस म्हणून. इव्हेंट असल्याशिवाय आपण एवढं डिस्टन्स सलग आणि तेवढ्या वेळामध्ये हे बसवत नाही. त्यानंतर जर का आपण पुढचा विचार केला की आयर्न मॅन किंवा आयर्नमॅनचा डिस्टन्स जे आहे 2 किलोमीटर स्विम ते सुद्धा किंवा 4 किलोमीटर स्विम, ही डिस्टन्सेस वगैरे करण्याकरता आपण जेवढी अमाऊंट भरतो ते खूपच जास्त आहे आणि हे एका दिवसामध्ये संपणारी गोष्ट आहे. आयर्न मॅन बरोबर. हा इव्हेंट, हा आयर्न मॅनचा ब्रँड, हा पैसा खूप जास्त आहे, साधारण 35,000 रुपये एंट्री फी आहे. त्याच्याऐवजी BRM ही जास्तीत जास्त 3,000 रुपये, 1200ची BRM गेली तर 3-4 हजार रुपयात 1200ची BRM होते. पण तो 3 ते 4 दिवसाचा इव्हेंट आहे.
त्याला क्रूची कार जाते, क्रू म्हणजे सपोर्ट कार, तुमच्या ड्रॉप बॅग्स असतात वगैरे काय, त्याला एक प्रकारचा खर्च येतो. हे मी सांगू शकतो कारण मी पुणे रँडोनियसच्या ऑर्गनायझिंग टीम मध्ये सुद्धा बऱ्याचदा व्हॉलेंटियर म्हणून काम केलंय. त्यामुळे एंड रिझल्ट बघताना असं बाहेरून दिसतं की अरे बापरे, हा खर्च खूप आपल्याला पडतोय, पण खर्च हा दोन्हीकडे होत असतो. मला बीआरएम हे क्षेत्र का आवडतं, कारण त्यातल्या त्यात कमीत कमी खर्चामध्ये प्लस सर्टिफिकेशन हे होतं. आणि आपली राईड ही कुठेतरी होमोलोगेट होते, कोणतरी नोटीस करतं. जनरल ज्याला फरक पडत नाही, आता मी नावासकट सांगू शकतो, माझा एक खूप छान मित्र आहे, तुम्ही पण ऐकलं असेल हे नाव, सागर शिरभाते म्हणून, ऐकलंय का? सागर दादा, हा माणूस म्हणजे खरंच ह्याच्या पाया पडणारी गोष्ट आहे. हा रोज 100 किलोमीटर सायकलिंग करून येतो लोणावळ्याला. इव्हेंट असो वा नसो, त्याचा त्याचा सायकल काढतो जातो. म्हणजे लोणावळ्याला एक दगड आहे, लोणावळा शून्य नावाचा, त्याला लॉर्ड लोणावळा असं नाव पडलंय, ते सागर शिरभातेमुळे. हा जातो लिटरली तिथे देव असल्यासारखा त्याला नमस्कार करतो आणि परत येतो, एवढंच करतो, बाकी काही करत नाही. असं जर का असेल कुल तर असंही काही हरकत नाही, इव्हेंट करायलाच पाहिजे असं काहीच नाही. आणि हा, तो फक्त सायकलिंग करतो का नाही बरं का, तो व्यवस्थित जॉब पण करतो. रोज सकाळी पहाटे उठायचं, 4ला सायकल काढायची, आपापलं जायचं, कोण बघतंय कोण बघत नाही काही काही संबंध नाही, सायकल काढतो जातो लोणावळ्याला, नमस्कार करतो, त्या दगडाला नमस्कार करतो. त्याच्यावरनं नाव पडलं लॉर्ड लोणावळा. म्हणजे विचार करा काय लेवलची कमिटमेंट असेल. सो अशा येस सर. पद्धतीने पण काही लोक आहेत की म्हणजे मी पण यांच्याकडे बघून मीच म्हणतो की अरे हे इन्स्पिरेशनल लोक हे आहेत. मी कसला आलो इन्स्पिरेशन, ही लोक खूपच जास्त भारी आहेत. इव्हेंट असो नसो हे लोक यांचं यांचं चालू असतं. असं पण करू शकतं ना, असं काहीच नाहीये. नक्कीच ठीक सर. आहे. नक्की, थँक्यू सर. येस. आणि कुणाला काही विचारायचं असेल तर सरांना प्रश्न विचारू शकता. सर, लॉंग डिस्टन्स सायकलिंगसाठी सायकलिंगचा सराव किती वेळ करावा आणि त्यासोबत जिम, रनिंग, अदर वर्कआउट काय काय असावं? ऍक्च्युली मी स्वतः जिमचा एवढा प्रवक्ता नाहीये, कारण मला ते चार भिंतीमध्ये लोखंड उचलणं स्वतःला ते खूप बोर होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणलं तसं की नॅचरल ऍक्शन जे आहेत, जसं मी पेपर टाकणे म्हणलं, दॅट वॉज माय वर्कआउट. त्याचबरोबर आता आपल्याला एखादं इव्हेंट शेड्यूल करायचा किंवा टाइम टार्गेटेड इव्हेंट काही करायचे असतील, तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस सायकलिंगचा सराव ठेवा. त्याच्यातला साधारण दीड दीड तासाचा सराव हा सफिशियंट आहे. लॉंग डिस्टन्स करायचं असेल तर ते आपल्याला जनरली विकेंडला जेव्हा सुट्टी असते तेव्हा हाच 1.5 तासाच्या ऐवजी 3 तासावरती न्या. हे झालं सायकलिंगची प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये एक ही तुमची हाय केडन्स राईड पाहिजे. हाय केडन्स म्हणजे खूप गिअर मोठा न टाकता गिअर छोटा, म्हणजे इझी, पाय इझी पण फिरला फास्ट पाहिजे. ज्याला साधारण आपण म्हणूयात केडन्स तुमचा 80 ते 90च्या दरम्यान कंटिन्युअस मेंटेन व्हायला पाहिजे. असा एक तासभराची राईड करून बघा. त्याच्यानंतर एक क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस वाली राईड करा, रिपीट्स मारले तरी चालतील. आणि एक एन्ड्युरन्स राईड जी असेल ज्याला आपण झोन 2 झोन 3 म्हणतो, हार्ट रेट त्या रेंजमध्ये राहायला पाहिजे. एवढं जर का ट्रेनिंग केलं तर हे इनफ आहे सायकलिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि स्ट्रेंथ काय त्याला म्हणतो आपण, स्ट्रेंथनिंग करता, मसल स्ट्रेंथनिंग करता उत्तम म्हणजे सूर्यनमस्कार, सपाट्या, त्याच्यानंतर बैठका आणि जोर. मला यापेक्षा पलीकडे अजून कुठलं जिमचे व्यायाम सांगावे असं वाटत नाही. हे कुणीही व्यायाम करू शकतं, कुणीही कुठेही व्यायाम करू शकतं. बैठका जर का आपल्या लहानपणी उठा बशा, मला तर शाळेमध्ये खूप वेळा शिक्षा झालेल्या आहेत, आरामात उठा बशा करायचो. एनसीसी मध्ये आम्हाला अशा शिक्षा असायच्या, ते बदक सारख्या उड्या म्हणतात बघा, डक वॉक म्हणायचे, तशा पद्धतीचं. हे जे आहेत हे ऍक्च्युली आपल्या पूर्वीच्या शिक्षा होत्या ना, या शिक्षा नसून हे खरे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम होते. बैठका, उठा बशा हा बैठकांतलाच प्रकार आहे. आणि जोर काढायचं, बस. याच्यापेक्षा वेगळी अजून स्ट्रेंथनिंग करायची काही गरज नाही, असं माझं म्हणणं आहे. अगेन इथं बाकी कोणी फिटनेस ट्रेनर असतील त्यांची काही वेगळी आयडिया असू शकते, पण दिस इज व्हॉट आय वुड सजेस्ट, अ व्हेरी नॅचरल अँड सिम्पल पार्ट. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. लास्ट मंथला आपण चिपळूणला भेटलो होतो. हा. हॅलो सर. हा. ते तुम्ही एलआरएम येतोय संदर्भात आवाज. छोटे छोटे पार्ट करायला सांगितले होते. हम्म. त्याप्रमाणे नियोजन करून मी गेल्या आठवड्यात एलआरएम पूर्ण केले 88 तासात. त्याचा अरे खूप वा, तुमच्या मस्त. अनुभवाचा फायदा झाला. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. हो, म्हणजे तसं म्हणलं की एकदम मोठं एम डोळ्यासमोर ठेवायचंच नाही, टप्पे 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 करत पूर्ण जायचं, मजा करायची. हो सर. रोज म्हणजे 300 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही 2-3 तास झोप घेऊन विश्रांती घेऊन परफेक्ट. एलआरएम पूर्ण केले 88 तासात. अरे वा, सुरेख सुरेख, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.
सर मला अजून एक विचारायचं होतं आपल्याबद्दल. आता इतकी मोठी तुम्ही राईड्स वगैरे करताय, डेली प्रॅक्टिस वगैरे करताय, त्याच्यामध्ये डाएट प्लॅन किंवा खाण्यापिण्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही लक्ष देताय किंवा काय काय मॅनेज करताय? ऑनेस्टली स्पीकिंग, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी काही लक्ष नाही देत. आवडतं ते खातो आणि सगळं करतो. घरचं आपलं पोळी भाजी भात जे काय असेल ते सुद्धा खातो, वडापाव पण खातो, मिसळ पण खातो, सगळं खातो. त्यातल्या त्यात अगदी पाळ्याचं जेव्हा असेल तेव्हा संध्याकाळी 7 नंतर फूड खात नाही, सॉलिड फूड. ताक मात्र भरपूर पितो, ताक मला खूप आवडतं. सॉलिड फूड संध्याकाळी 7 नंतर नाही खायचं शक्यतो. ब्रेकफास्ट व्यवस्थित हेवी करा, 7 नंतर सॉलिड फूड बंद करा, दॅट विल बी हेल्दी प्रॅक्टिस. आणि मी खातो म्हणजे असं मी काय विशेष डाएट वेगळा काही नाही फॉलो करत. हाय प्रोटीन डाएट असतो का, तर येस, ज्यावेळेस वर्कआउट असतो त्यावेळेस साधारण 4 एग व्हाईट्स किंवा चिकन वगैरे हे सप्लिमेंट्सच्या ऐवजी मी जे ऑर्गॅनिक आपल्या आहेत गोष्टी त्याच्यातनंच मिळवतो. आणि लॉंग डिस्टन्स सायकलिंगच्या वेळेला सर, हा, ऑन द लॉंग डिस्टन्स सायकलिंगला मी शक्यतो भात, कर्ड राईस किंवा आपली दाल खिचडी याच्यावरती लक्ष असतं. भरपूर खातो दाल खिचडी आणि कर्ड राईस. बाकी त्याच्यावर लोणचं बिणचं मिळालं तर ते खातो. काळं मीठ जे आपण म्हणतो ना, शेंदेलोण पादेलोण, त्याचा पाऊच मी स्वतःच कॅरी केलेला असतो, तो टाकात टाकून पितो. बाकी मी शक्यतो राईडवरती असताना स्पायसी मला नाही झेपत, म्हणजे त्रास होतो. कधी कधी छोटी राईड असेल तर मिसळ वगैरे ठीक आहे, पण 1200-1200च्या वेळेस मात्र टेस्ट नाही करत मी. मिरची वगैरे शक्यतो नाही ठेवत, कारण तशी बॉडी हीट वाढलेली असते. सो दही भात आणि दाल खिचडी, ती दाल खिचडी सुद्धा स्पेसिफिकली सगळ्या हॉटेलला सांगतो की हे करा, लेस स्पायसी करा. तेवढंच खातो, बाकी काही नाही खात. आणि ड्रिंक्स मध्ये सर? ड्रिंक्स मध्ये आपलं ऐकलं तर थम्सअप. थम्सअप माझ्या आवडीचं ड्रिंक आहे. थम्सअप पितो, कुठे शाळा दिसलं शाळा पितो. पण ताकच, ताक खूप पितो मी. ताक मला आवडतं आणि भरपूर ताक पितो. ताकामध्ये म्हणजे माझा थोडासा प्रॉब्लेम म्हणजे मी इव्हेंटच्या वेळेला ताक कधीच घेत नाही. कारण थोडंसं मला 600च्या वेळेलाच मला तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे ज्यावेळी पुण्यामध्ये एंट्री केलेली गोकुळ शिरगाववरून, त्यावेळेला ताक 2 ग्लास घेतलं होतं आणि म्हणजे पोटाचा जो प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे खूप त्रास झाला होता. दुसरं म्हणजे त्याच्याकरता अजून एक मग आपण फ्रूट फ्रूट ज्युसेस किंवा याचा जे म्हणतो ना इलेक्ट्रॉल, इलेक्ट्रॉलचे सॅचे आणि हे भरपूर प्यायचं. कारण इलेक्ट्रॉलाइट्स आपले स्वेट वाटे बाहेर जात असतात, ते रिकवर होणं गरजेचं असतं. कंटिन्युअस म्हणजे साधारण दर एक हिशोब असा आहे. सर म्हणतात तसं, सर म्हणजे माझे कोच संतोष सर, ते म्हणतात की साधारण 40 मिनिटाला 1 लिटर पाणी संपलं पाहिजे. ओके. पण त्याची हळूहळू सवय करायला लागते, कारण एवढं पाणी जातच बॉडीमध्ये असं नाही. काहींना 1 सव्वा तासाला 1 लिटर लागेल, पण ठीक आहे, अल्टिमेटली तेवढं पाणी गेलं पाहिजे. आणि फास्ट टॅबलेट वगैरे सर काही? हा, ते चालतं ना, फास्ट अँड इलेक्ट्रॉल, नॉर्मल जे मिळतं आपल्या इथे ते कुठलंही चालतं. इलेक्ट्रोलाइट काही प्रॉब्लेम नाही. जे सुटेबल आहे तुम्हाला ते कुठलंही फॉलो करा. ओके सर. ओके, थँक्यू सर. सर नमस्कार. नमस्कार. अं, तुमचा एकूणच परिचय आम्ही ऐकला आणि खरं सांगतो सर की तुम्हाला अगदी म्हणजे नमस्कार, इथून आमचा त्रिवार नमस्कार तुम्हाला. पण एक नवीन सायकलिस्ट किंवा नवीन सायकल चालवण्यासाठी आम्ही एक जस्टच असं म्हणा की नवीन सुरुवात केला, कधी शाळा कॉलेजमध्ये चालवली असेल त्यानंतर आता विचारायचं एक आहे सर की अशा नवीन सायकलिस्टसाठी सायकल कसली असावी किंवा काय काय दर्जाची असावी किंवा साधारण त्यामध्ये काही तुम्ही सजेस्ट करू शकता का? काय नवीन सायकलिस्ट किंवा जुना सायकलिस्ट याच्याशी काही संबंध नाहीये. आपला ग्रीन झोन कधी सोडायचा नाही. म्हणजे लक्षात ठेवा, जर का तुमच्याकडे हार्ट रेट मॉनिटर जर का असेल तर तुम्ही हार्ट रेट मॉनिटरमध्ये तुमचा झोन 4 जो आहे, म्हणजे तुमचा हार्ट रेट 170च्या वर जात नाहीये अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणलं तसं कन्सिस्टंट पाहिजे. साधारण तुमची 3 दिवस आठवड्यातली ऍक्टिव्हिटी झाली तर बास. डेली केलंच पाहिजे असं अजिबात नाही. त्यामुळे आणि माझा सुरुवातीला दुसरा सुरुवातीला प्रश्न 1.5 तास केलं पाहिजे असंही काही नाही. सुरुवातीला यू कॅन स्टार्ट विथ अर्धा तास केलंय, अर्धा तासाचा पाऊण तासाला 2 आठवड्यानंतर गेलं, मग 1 तासावर नेलं, असंही करू शकता, काही हरकत नाही. जे आपल्याला कम्फर्टेबल आणि आनंददायी वाटतं ना ते करायचं. स्ट्रेस नाही घ्यायचा ऍक्टिव्हिटीचा, हे मात्र महत्वाचं आहे. आज माझं झालं नाही म्हणजे आता मला मी केलंच पाहिजे, अजून मी आता हे भरून काढायला नंतर जास्त करतो, काही गरज नाही. आपल्या दृष्टीने स्पोर्ट्स हा एन्जॉयमेंट असली पाहिजे. स्पोर्ट्स मधनं आपल्याला स्ट्रेस नाही आला पाहिजे.
येस येस सर नक्की. हम्म. नवनाथ सर आणि प्रवीण सरांच्या या ग्रुपमुळे आम्हाला तर मागच्या एक महिन्यात आम्ही कम्प्लीट 1,000 किलोमीटर थोडी थोडी का होईना परंतु आम्ही सायकल चालवली आणि खूप एन्जॉय केला ही सायकल अरे वा, राईड पूर्ण एक महिना. त्यासाठी या सायकलो स्पोर्ट्स इंडियनचे खूप खूप आभार आहेत. आणि मस्त. तुम्हाला लिटरली सांगतो की त्यानंतरही आम्ही कंटिन्यू केलेली आहे गाडी. ते भले ट्रॅव्हलवरती कुठे आम्ही नोट केली नाही किंवा काही गोष्टी काही वेळेस केली काही वेळेस नाही केली परंतु राईड कंटिन्यू आहे आमची. दुसरा एक प्रश्न आहे सर की हे LRM आणि BRM वगैरे हा प्रकार थोडासा आमच्या तरी खूपच लांब आहे आमच्यापासून. पण एक थोडक्यात सांगू शकता बरोबर. हे काय असतंय सगळं? बीआरएम म्हणजे तुम्हाला सेल्फ सपोर्टेड राईड करायची असते. 200 किलोमीटरला 13.5 तास दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की बाहेरून सपोर्ट घेऊ शकत नाही. समजा पंक्चर वगैरे झाली तर तुम्हाला पंक्चर काढता आला पाहिजे. बेसिक मेकॅनिकल मेंटेनन्स जमला पाहिजे. आणि त्याचे वेगवेगळ्या राईड्स वेगवेगळे क्लब ऑर्गनाईज करत असतात आणि त्या क्लबच्या अंडर तुम्ही फ्लॅग ऑफला त्या वेळेला पोहोचायचं. फ्लॅग ऑफ होतो आणि राईड त्या वेळेमध्ये पूर्ण करायची त्याच रूटवर तशीच. मग तुम्ही फास्ट करा स्लो करा तुमचा प्रश्न आहे पण दिलेल्या वेळेत तुम्ही परत आले पाहिजे तेवढंच. ओके सर थँक्यू. हा, आणि खूप खूप पहिला या महत्वाचे शेवटचा आणि आहे त्याच्यात मोलाची रँक माहिती. काढत नाही बरं का. म्हणजे बीआरएम जिंकलो असं कुठे नसतं. बीआरएम मध्ये पहिला आलो ओके तर अजिबातच संबंध नसतो. बीआरएम इट्स अ पूर्ण कम्प्लीट. झाली एवढंच असतं. ओके इट्स अ कम्प्लीट एन्ड्युरन्स राईड. येस 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 ऍब्सोल्युटली. मग आम्ही तर प्रॉपर म्हणजे थांबून खाणं पिणं करत सगळे ग्रुप. बेसिकली बीआरएमचा फ्लेवर काय आहे की तुम्ही 3-4 लोकांच्या ग्रुपमध्ये एकत्र जा, मजा करा, फोटो काढा, एन्जॉय करा सायकलिंग आणि परत या. सर 3-4 लोकांच्या ग्रुपमध्ये करण्याची ती गोष्ट आहे खरी. एकट्या एकट्या जाऊन येस करण्यात तशी मजा नाही. जस्ट सर लास्ट वीक मध्ये ना मी गोव्यामध्ये आहे. मी ऍक्च्युली आहे कराडचाच. मी असतो हम्म. गोव्यामध्ये नोकरीनिमित्त आणि गोव्यामध्ये ना एक 100 किलोमीटर राईड आम्ही केली लास्ट वीक मध्ये संडेला. आणि सर खरोखर आम्हाला इतका फायदा झाला आहे एक महिन्याच्या सायकलिंगचा आणि इतकी आम्ही एन्जॉय केली ती राईड ना की अरे वा, माझ्या लाईफ टाईम बेस्ट माझा तो अनुभव होता. आणि मस्त मस्त. लिटरली तुम्हाला सांगतो खूप म्हणजे खूप एन्जॉय केली त्याच्यामध्ये. त्यामुळे परत एकदा सायक्लो स्पोर्ट्स इंडुरन्स आणि तुमच्या या मार्गदर्शनासाठी खूप खूप अरे आभार. वा, थँक्यू व्हेरी गुड. मच. येस येस. शिकलकर म्हणून एक हँड रेस हा केला. शिकलगार सर बोला. हा सर नमस्कार. नमस्कार. माझी एक शंका होती सर. म्हणजे लॉंग राईडला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला माझा असा प्रॉब्लेम होतो की बऱ्याच वेळा ऍसिडिटी वाढते. म्हणजे कितीही प्रयत्न केला आपण त्याच्यासाठी म्हणजे गोळी घेतली किंवा काय जरी केलं तरी पण ऍसिडिटी वाढते. याच्यावरती काय म्हणजे काय करावं लागेल? ऍसिडिटी करता मी तर जेल्युसिल खातो. म्हणजे मला पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. तर जेल्युसिलची टॅबलेट माझ्या बरोबर असतेच कायम. आणि त्याच्याकरता ओव्हरऑलच स्पायसी फूड कमी केलं पाहिजे खाणं. म्हणजे मला हे सूट होतं की मी स्पायसी कमी खातो. पण आता प्रत्येकाच्या ऍसिडिटीचं कारण थोडंसं वेगळं असतं. बऱ्याचदा जागरणामुळे सुद्धा होत असते किंवा स्पायसी फूडमुळे होत असते किंवा आपण खूप भराभरा खातो त्याच्यामुळे पण होत असते. सो या 3 पैकी आपलं कुठलं कारण आहे. म्हणजे ऍसिडिटीचं 3 कारणं धरली जातात. हरी म्हणजे घाईघाईनं खाणे, करी म्हणजे स्पायसी फूड आणि वरी. हरी करी वरी. वरी म्हणजे स्ट्रेस. खूप ताण असेल डोक्यावरती मेंटल स्ट्रेस असेल तरी पण ऍसिडिटी शूट होऊ शकते. सो याच्यापैकी आपलं कुठलं कारण आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती इलाज केला पाहिजे. मी तरी जेलिसिल कॅरी करतो आणि मग त्याच्याने माझी ऍसिडिटी थांबते. ओके थँक्यू सर थँक्यू. येस. ठीक आहे सर. धन्यवाद. आपण आपला अनुभव त्याचबरोबर जे नवीन सायकलिस्ट आहेत की जुने आहेत त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते खरंच त्यांची उत्तरं चांगली दिली. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळतोय. आपल्या हस्ते आपल्या या सायक्लोस्पोर्ट्स एंडुरन्स मध्ये 21 चॅलेंजमध्ये 152 लोकांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश संपादन केलं. कारण असं वाटलं नव्हतं की लोक एवढ्या संख्येनं आणि एवढे किलोमीटर पूर्ण करतील. मात्र जेव्हा रिझल्ट हातामध्ये आला तेव्हा खरंच धक्का बसला की माणसं काही करू शकतात. आपला कम्फर्ट झोन तोडून बाहेर जाऊ शकतात. तर आपला जे पहिले आपले जे इव्हेंट आहेत 1250, 1000, 750, 500 आणि 250 त्याच्यापैकी आपल्या हस्ते पहिल्या इव्हेंटचं आपण निकाल घोषित करा. त्याच्या अगोदर थोडस एक मिनिट आपली आपली संकल्पना जी आपण तयार केली त्याच्यामध्ये मी एकटा नाही. याबरोबर मोठी टीम आहे. आमचे प्रवीण कुमार शिंदे सर आहेत, शिकलगार सर आहेत, प्रवीण जाधव सर आहेत, लवळे सर आहेत, सतीश शिंदे सर आहेत, डॉक्टर सुनील चव्हाण सर आहेत. या आम्ही सगळ्या टीमने हे काम केलं.
आणि याचबरोबर आम्ही या सायक्लोस्पोर्ट्स एंड्युरन्स या 21 चॅलेंजसाठी जे अँबॅसेडर घेतलेले होते ते आपल्याच महाराष्ट्रातले काही परिचयाचे ज्यांनी खरंच या क्षेत्रामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये विटा सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष सतीश शिंदे सर आहेत. त्याचबरोबर पलूसचे एक शिक्षक आहेत. खूप आता 395 किलोमीटर आजचं छत्रपती शिवाजी महाराजांची 395ची जयंती साजरी करण्यासाठी 395 किलोमीटर त्यांनी सायकल केली. 9 जणांची टीम घेऊन ते प्रतापगडला गेले. त्याचबरोबर आपले राम कारंडे सर कोल्हापूरचे आहेत. ते पण 395 किलोमीटर त्याची राईड चालू आहे सध्या. ते पण वेडात दौडले 7 त्या संकल्पनेनुसार त्यांनी 7 जणांची टीम घेऊन गेले. असे आज भरपूर सायकल चळवळीमध्ये लोक उतरले. त्याचबरोबर रवींद्र राजवर्धन शिंदे, कुमार राजवर्धन शिंदे हा आता राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकानं शालेय स्पर्धेमध्ये आला. तो पण आपला अँबॅसेडर आहे. डॉक्टर सुनील चव्हाण सर आपलं डॉक्टरी पेशा सांभाळून याच्यामध्ये दररोज 55 ते 60 किलोमीटर सायकलिंग करतात. विशाल गोडुलकर कोल्हापूरचे आहेत. त्याचबरोबर राम कारंडे आहेत आणि कृष्णा गोंडगुप्पे मामा तुम्हाला सर्वांना परिचित आहेत. वयाच्या 64व्या वर्षी परवा एक LRM झाली. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी मला वाटते 88 तासामध्ये त्यांनी LRM पूर्ण केली. मला वाटतं आपल्या भागामध्ये तरी एवढ्या वयामध्ये LRM पूर्ण करणारे कोण व्यक्ती नसावी. त्याचबरोबर आपल्या डॉक्टर मनीषा वाघमारे चिपळूणच्या त्यांनी ते पण आपल्या याचे अँबॅसेडर आहेत. आणि अँबॅसेडर मध्ये सुद्धा फक्त अँबॅसेडर म्हणून राहिले नाही तर त्यांनी त्याच्यापैकी 2 जणांनी 1250 पूर्ण केलं आणि 2 जणांनी 1000 किलोमीटर पूर्ण केलं. आणि याचबरोबर जे 1250 इव्हेंट ज्यांनी पूर्ण केला त्यांची नावं आपल्या तोंडून तुम्ही जाहीर करावीत अशी आपल्याला नम्र विनंती. येस. सो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पुढील रायडर्सचे अभिनंदन करतो. अचिव्हमेंट कॅटेगरी 1250 किलोमीटर ज्यांना आपण चॅम्पियन असं संबोधलं आहे. फायनल रिझल्ट असे आहेत. पहिला गजानन घारगे सांगली क्लब, प्रशांत बुचाडे सांगली क्लब, पोपट बोराडे सांगली क्लब, वरदराज मलामे सांगली क्लब, प्रवीण जाधव सांगली क्लब, सचिन निकम सातारा क्लब, विनायक पवार कोल्हापूर क्लब, प्रकाश गिरी सोलापूर क्लब, जयश्री हिवासे फिमेल रायडर आहे वर्धा क्लब. या एकच मॅडम आहेत, बाकी सगळे मेल कॅटेगरी आहेत. सो त्यांचं विशेष अभिनंदन. प्रशांत दाभोळकर रत्नागिरी क्लब, जोशी जयंत रत्नागिरी क्लब, धनराज मोहोळ नागपूर क्लब, रॉबिन विक्टोरिया ठाणे वेस्ट, कृष्णा अब्दागिरे बेळगाव, समर्थ खोट बेळगाव. अशा ह्या सर्व रायडर्सनी चॅम्पियनशिप पटकावली आहे 1250 किलोमीटर करून. या सर्व रायडर्सचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्याकरता टाळ्या. फारच सुंदर, मस्त अचिव्हमेंट आहे. असेच रायडिंग करत राहा आणि अजून किलोमीटरवरती किलोमीटर तुमचे होऊ देत, हीच एक सदिच्छा मी इथं व्यक्त करतो. ओके, धन्यवाद सर. खरंच आपलं नाव तुमच्या तोंडून ऐकणं खूप मोठं काम आहे कारण याचीच प्रेरणा आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्याचबरोबर 1000 किलोमीटर मध्ये आपल्याला एकूण 34 सायकलिस्टनी सगळ्यात जास्त 1000 किलोमीटर हे स्पीड आणि इव्हेंट मध्ये हे जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये भाग घेतला आणि पूर्ण केलं. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेड आणि चंद्रपूर इथल्या ह्या सायकलिस्टनी 1000 किलोमीटर पूर्ण केलं. त्याचबरोबर जो 750चा कॅटेगरी होती त्याच्यामध्ये 21 जणांनी पूर्ण केलं. सांगली, कोल्हापूर, पुणे, वर्धा, बीड, साऊथ अंदमान. एक सर विशेष सांगायचं म्हणजे अंदमान निकोबार मधील एक सायकलिस्ट आपल्या या इव्हेंटला आलेले होते आणि त्यांनी सुद्धा 750 किलोमीटर पूर्ण केलं, ठाणे आणि नॉर्थ गोवा. त्याचबरोबर 500 किलोमीटरचं जे टार्गेट होतं ते 18 जणांनी पूर्ण केलं. त्याच्यामध्ये पण सांगली, सातारा, वर्धा, ठाणे आणि नॉर्थ गोवा. आणि या सर्व इव्हेंटमध्ये एका वर्धा जिल्ह्याने 25 सायकलिस्टनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि मला वाटतं 18 जिल्हे आणि 4 राज्यामध्ये हा आपला इव्हेंट पोहोचला. आणि 21ची जी संकल्पना होती
ती खरंच सर्वांनी साध्य केली. बाकीचे सगळे मी रिझल्ट, मीटिंग आपली संपल्या मी सगळं PDF आपल्याला आपल्या ग्रुपवर मी जाहीर करतो. सरांचं खरंच कौतुक आहे. त्यांची प्रेरणा आपल्या सर्व नवसायकलिस्ट, जुने सायकलिस्ट यांना मिळावी. आणि आपलं हे जे काही सायकलचा प्रवास आहे हा इव्हेंट संपला म्हणून बंद न करता आपला हे एक सवय म्हणून आपल्या जीवनामध्ये चालू ठेवावी. मी आपल्या या सायकल स्पोर्ट्स एन्डुरन्सचे मुख्य आयोजक जे आहेत ते प्रवीण कुमार शिंदे सर, मला वाटते जॉईन आहेत. त्यांना विनंती करतो की सरांचं आभार मानावं. प्रवीण कुमार शिंदे सर. नमस्कार सर. तर बऱ्याच वेळाने मी मीटिंगला जॉईन झालो. थोडस आपण सर्वांची माफी मागतो. आपण केलेलं मार्गदर्शन हे एक अनमोल मार्गदर्शन म्हणून आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. माफी यासाठी मागतो की आज शिवजयंती आणि छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण वावरत असताना छत्रपतींना नतमस्तक होणं हे पहिलं आपलं आद्य कर्तव्य असेल. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही नवनाथ सर असतील किंवा आमचे सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष सतीश भाऊ असतील, पलूस सायकल क्लबचे आमचे सतीश भाऊ निकम सर असतील, बरेचसे चिपळूण क्लबचे सर्व आमचे सहकारी, आम्ही या सर्वांच्या माध्यमातून जे कार्य आजचा जो आमचा इव्हेंट होता तो महाराष्ट्रातील पहिली महिला दौड शिवज्योत हा आमचा आज इव्हेंट होता. आम्ही रात्री जवळजवळ 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हा पूर्ण रात्रीचा इव्हेंट करून आम्ही आलो आणि त्यामुळे थोडासा वेळ झाला, त्यामुळे मी माफी मागितली. खर तर आपण सर्वांनी केलेलं मार्गदर्शन, दिलेली प्रश्नांची उत्तर हे आमच्यासाठी खूप अनमोल आहेत आणि यातून मिळणारी प्रेरणा निश्चितप्रमाणे आम्हाला एक लाभदायक ठरेल. आपण जे केलेलं मार्गदर्शन आहे ते खूप महत्वाचं आहे, नवीन सायकलिस्ट साठी महत्वाचं आहे. आता आमच्या बाबतीत थोडस पाहिलं तर आमच्या क्लबमध्ये स्पर्धेसाठी मुलं तयार करणं हे थोडस आम्ही याच्याकडे थोडस जास्त लक्ष दिलंय. आता माझा स्वतःचाच मुलगा नॅशनल खेळतोय. आमचे रायबान सूर्यवंशींची मुलगी प्राजक्ता सूर्यवंशी केरळामध्ये आहे, ती नॅशनल सेकंड प्लेसला बसली. म्हणजे हा उद्देश ठेवून आम्ही थोडस करिअर हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सायकलिंग क्षेत्राकडे वळतोय आणि आपणासारख्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन हे आम्हाला खूप महत्वाचं असेल आणि हे असंच आम्हाला मिळत जावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. आपण केलेलं मार्गदर्शन खूप छान आणि अनमोल ठरेल एवढंच बोलतो आणि आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. थँक्यू सर. ठीक आहे सर. सरांचं आभार खरं मानायचंच नाही पाहिजे, कारण आपल्याला इथून पुढेही सरांचं मार्गदर्शन सतत आपल्याला मिळत राहणार आहे. आपण सर्वजण भेटत राहणार आहोत. एक सर्वांना विनंती आहे की आपली ही राईड सतत चालू ठेवा आणि आपलं आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण, निसर्ग सांभाळत चला. सर्व सहभागी या इव्हेंटमध्ये जे सायकलिस्ट असतील आणि इव्हेंटमध्ये सायकलिस्ट सहभागी नसतील पण या ग्रुपमध्ये आजच्या मीटिंगमध्ये काही लोक जॉईन झाले, या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे या आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी किरीट कोकाजी सर आले, त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं. या सर्वांचं मी आभार मानून आजचा हा क्लोजिंग सेरेमनी संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना जे काही प्राइजेस आहेत, जे काही आपले ठरल्याप्रमाणे जे आहे, आम्ही पोस्टाने तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था करतो. त्याबद्दल सर्व निश्चिंत राहा. मात्र तुम्ही तुमची राईड थांबवू नका. पुढच्या ज्या सगळ्या काही ज्या इव्हेंट निघतात किंवा जे काही दररोजची सायकलिंग राईड आहेत त्या चालू ठेवा. धन्यवाद. ओके सर्व.